जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। जामखेड तालुक्यातील जामवाडी शिवारात अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट मावा तयार करून विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 1,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी फिर्याद दाखल केली असल्याने आरोपी विकास डिसले राहणार जामवाडी तालुका जामखेड, नदीम शेख राहणार तिसगाव तालुका पाथर्डी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत। नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियातून अनोखे आंदोलन उभं राहिले आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमार्फत पांडुरंगाच्या विठोबाला साकडे घालण्यात आले आहे। बा पांडुरंगा, आमचा महामार्ग आता तरी चांगला होऊ दे या आशयाचे फलक राहुरीत वेगवेगळ्या ठिकाणी या महामार्गाच्या लगत दुतर्फा लावण्यात आले होते। त्यानंतर एक झेंडा निषेधाचा हे आंदोलन सोशल माध्यमातून उभे राहिले आहे। केंद्र शासनाने 27 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील एकूण 2133 गावे समाविष्ट आहेत। त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील 48 गावे या प्रस्तावित संवेदनशील क्षेत्रात येतात। यामध्ये प्रामुख्याने अकोले तालुक्याच्या सह्याद्री डोंगरांच्या परिसरात ही गावे येतात। या मसुद्यावर आपल्या हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी नागरिक व ग्रामस्थांना 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कर्जत येथील जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी मिळाली आहे। सर्वांनी केलेल्या पाठपुरावा आणि वकील संघाने केलेल्या संघर्षाचे यश असून न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मंत्री विखे पाटील यांनी कर्जत येथील न्यायालयात वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांची सदिच्छा भेट घेतली आहे। अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी प्रस्तावित अहिल्यानगर माळशेज घाट कल्याण रेल्वे मार्गाला तातडीने प्रशासकीय मंजुरी व निधी देण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। या रेल्वे मार्गामुळे मुंबई अहिल्यानगर रेल्वे संपर्क अधिक वेगवान होऊन मालवाहतूक, उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल असा दावा करण्यात आलाय। तसेच माळशेज घाट पर्यावरणाला चालना मिळून रोजगार निर्मिती आणि प्रादेशिक विकासालाही गती मिळेल असे खासदार निलेश लंके यांनी निवेदनात म्हटलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत खोदड येथील संशोधन केंद्राच्या तांत्रिक अभ्यासासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे। समितीत रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता तसेच पुणे व नाशिकचे विभागीय आयुक्तांचा समावेश आहे। या रेल्वे मार्गामुळे पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर या परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे घाबरलेला बिबट्या जवळील उसाच्या शेतात जाऊन लपल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत 2 पिंजरे लावून शोध मोहीम सुरू केली आहे। नागरिकांनी संध्याकाळनंतर एकटे शेतात न जाण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे धडक कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या 4 अटक केली आहे। या कारवाईत 4,500 लिटर देशी विदेशी दारू, 1 कार, दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा 10,52,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध दारू वाहतूक आणि विक्रीच्या नेटवर्क विरोधात ही महत्त्वाची कारवाई मांडली जात आहे।
शिर्डी परिसरातील एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपी अरविंद बावके यांच्या संशयास्पद मोबाईल लोकेशनचा माग काढताना पोलिसांना या महाघोटाळ्याचा छडा लागलाय. मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याने बँक व्यवस्थापक मिलिंद बनकर याला हाताशी धरून गेल्या 2 वर्षात अत्यंत गोपनीय पद्धतीने हे बेमानी व्यवहार केले आहेत. करड्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने मोठ्या रकमा न ठेवता छोट्या रकमांचे व्यवहार केले. धक्कादायक बाब म्हणजे शरीराचा अर्धा भाग अर्धांगवायूने ग्रस्त असूनही खरातने पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण करण्यासाठी बँकेत तब्बल 2000 बनावट स्वाक्षऱ्या केल्या. या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने विशेष तपास पथकाने समता पतसंस्थेच्या राहता व्यवस्थापकाला अटक केली असून आरोपींना राहता पोलिसांच्या ताब्यात देण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.